डिंकाचे लाडू पौष्टिक आणि शरीराला उबदार ठेवतात, ताकद देतात म्हणून हिवाळ्यात खास खाल्ले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने अगदी मऊ आणि चविष्ट असे डिंकाचे लाडू बनवून दाखवले आहेत. वजनी आणि कप या दोन्ही प्रमाणात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे, तेव्हा बिना टेन्शन लाडू तुम्हालाही अगदी सहज जमतील. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. डिंकाचे लाडू बनवायला इथे मी जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई साधारणच गरम आहे तेव्हाच टाकूया 15-20 ग्रॅम एवढी खसखस. खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. खसखस पटकन भाजली जाते, त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सतत हलवत राहायचं. छान भाजली गेली की काढून घ्यायची. पुन्हा गॅसवर कढई ठेवली. यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. 1 कप खोबरं घेतलं. वजनी 150 ग्रॅम आहे. शक्यतो लाडूसाठी खोबरं पांढरं शुभ्र तसंच कोरडं काळ्या पाठीचं वापरायचं. आता हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. खोबरं न भाजतासुद्धा लाडूसाठी वापरू शकता, पण खोबरं थोडंसं भाजून घेतल्यामुळे लाडू लवकर खराब होत नाहीत आणि लाडूची चवसुद्धा जास्त छान लागते, म्हणून हलकंसं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि याला सतत हलवत राहायचं आहे. खोबरं सोनेरी रंगावर आलं की गॅस बंद करायचा आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. इथे मी अर्धा कप तूप घेतलं. ग्रॅममध्ये 100 ग्रॅम तूप आहे. त्यातलं 1 चमचाभर तूप कढईत घालायचं आहे. त्यात खारकेची पूड भाजायची. ही विकत आणलेली 100 ग्रॅम खारीक पूड आहे, बाजारात मिळते. गॅस बारीक करून भाजायची. कढई तापलेली असते तर लागल्यास गॅस बंद करा, कारण खारीक पूड बारीक असल्यामुळे पटकन जळते. सुवास यायला लागला की समजायचं भाजली आहे. ही पूड वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊया. पुन्हा गॅसवर कढई चढवायची. 2 चमचे तूप घालायचं. एकदम सगळं तूप न घालता लागेल तसं तूप घालायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच सगळं तूप कढईत घातलं आणि पदार्थ तळून घेतले तर तूप पटकन जळतं. इथे मी 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. तुपामध्ये डिंक थोडा थोडा टाकून तळून घ्यायचा. डिंक एकदम न घालता थोडा थोडा घालून तळून घ्यायचा, म्हणजे छान फुलून येतो. आपला डिंकही छान फुललेला आहे तर काढून घेऊयात. सर्व डिंक थोडा थोडा टाकून मी तळून घेतला. आता डिंक फुलून जे तूप शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात. इथे मी 25 ग्रॅम बदाम आणि 25 ग्रॅम काजू घेतले. हे तुपावरती छान परतून घ्यायचे. जे प्रमाण आहे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात किंवा घरी जे उपलब्ध असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता. जर ड्रायफ्रूट्ससुद्धा तुपावर छान तळून घेतले. कढईत आणखी 1 चमचा तूप घालते. त्यात मी पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्ससुद्धा घालून छान परतून घेते. ऑप्शनल आहे. 2 मिनटं परतल्यानंतर काजू बदाम ठेवलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्यात 1 चमचा तूप घालून मूठभर मनुके टाकले. मनुकेसुद्धा बारीक गॅसवर फुलेपर्यंत परतून घ्यायचे. मनुके पटकन फुलतात. खूप जास्त याला परतायचं नाही, पटकन काढून घ्यायचे. मनुके असे जर तळून घातले तर लाडू लवकर खराब होत नाहीत. पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्यात 1 चमचा तूप घालूया. तूप गरम झालं की पाव कप गव्हाचं पीठ घालूया. गव्हाच्या पिठामुळे लाडूला चव छान येते आणि बाइंडिंगही छान येतं. पीठ खरपूस भाजून घ्या. सुगंध यायला लागला की गॅस बंद करून थंड करायला बाजूला ठेवूया. सर्व जिन्नस थंड झाल्यावरच मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. सगळ्यात प्रथम खोबरं आणि खसखस एकत्र फिरवून घेऊया. बारीक करून झालं आहे. एका ताटात काढून घेऊ. ड्रायफ्रूट्स आहेत तुपावर परतून घेतलेले, हे सुद्धा अख्खे तुम्ही घालू शकता किंवा या पद्धतीने हलकेसे बारीक करून घेऊ शकता. मी फक्त मनुका बाजूला ठेवले. बाकी सर्व ड्रायफ्रूट्स याच भांड्यात घालून हलकेसे फिरवून घेतले. मिक्सी जारमध्ये भाजलेली खारीक पूड फिरवून घेते, कारण भाजल्यानंतर मला ही थोडीशी करकरीत वाटते. खारीक पूडसुद्धा फिरवून घेतली. मनुके मी असेच ठेवलेले आहेत. तळलेला डिंक मी हा असा वाटीने क्रश करून घेतला. तुम्ही मिक्सी जारमध्ये देखील फिरवून घेऊ शकता. गव्हाचं पीठ घालून हे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतले आणि खूप छान बाइंडिंग हवं असेल तर हे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करायचं
आणि अगदी हलकंसं याला फिरवायचं, खूप जास्त मिक्सर फिरवायचा नाही. ही एक स्टेप केल्यामुळे मिश्रण पटकन मिक्स करून होतं आणि बाइंडिंगसुद्धा चांगलं येतं. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि 1 चमचाभर तूप यामध्ये घातलं आहे. आपलं अर्धं तूप शिल्लक राहिलेलं आहे, अर्धंच तूप आपण वापरलेलं आहे. यामध्ये गूळ घालायचा, गूळ चांगला बारीक करून घ्यायचा आणि मगच घालायचा. अर्धा कप गूळ आहे, वजनी 100 ग्रॅम इतका आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. गूळ फक्त वितळवायचा आहे, पाणी अजिबात घालायचं नाही. गूळ वितळला की पटकन गॅसची फ्लेम बंद करायची. यामध्ये मी 1 चमचाभर सुंठ पावडर घालणार आहे आणि एकदा मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम बंदच आहे. 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गूळही थोडासा थंड होतो. गूळ थंड झाला की मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम पुन्हा सुरू करायची नाही. गॅस चालू ठेवला तर मिश्रण कडक होईल. आपल्याला हे पटकन मिक्स करायचं आहे, मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही. हे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू बांधायचे आहेत, म्हणजे याला बाइंडिंग छान येतं. मिश्रण थंड झालं तर कोरडं पडण्याची शक्यता असते, म्हणून हाताला सोसवेल इतपत थंड झाल्यावर लाडू वळायला सुरुवात करायची. मिश्रण गरम आहे त्यामुळे बघू शकता बाइंडिंग छान येतं याला. मस्त आपला लाडू वळला जातोय. तुम्हाला मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे ते यामध्ये घालू शकता आणि लाडू वळून घ्या. लाडू लहान बांधा, कारण थंडीत खात असाल तर ठीक, परंतु डिंक उष्ण आहे. प्रेग्नन्सीमध्ये हे लाडू खायचे नाहीत, पण डिलिव्हरीनंतर हे लाडू अवश्य खा. या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी शेवटचा देखील लाडू छान वळला जातोय. मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाही, तर मस्त आपले लाडू तयार झाले आहेत. अर्धं तूपही शिल्लक राहिलेलं आहे. आपल्याला अर्धंच तूप लागलेलं आहे, तर इथे मी सगळे लाडू तयार करून घेतलेत. अर्धा किलो आपले लाडू तयार झालेत. बाइंडिंग छान आलं आहे, खायला खूप टेस्टी लागतात. बघू शकता मस्त याचं टेक्स्चर आलेलं आहे. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे पहा, वाव, आहे की नाही सॉफ्ट, खुसखुशीत. आणि विशेष म्हणजे शेवटचा लाडू संपेपर्यंत हे लाडू खवट किंवा खराब होत नाहीत, भरपूर दिवस टिकतात. फक्त मी ज्या दिलेल्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या म्हणजे तुमचे लाडू देखील बिघडणार नाहीत, मस्त तयार होतील. आपल्या चॅनलवर तिळाचे लाडू, उपवासाचे साबुदाणा लाडू, बिना पाकाचे रव्याचे लाडू, काळ्या तिळाचे पौष्टिक लाडू, बिना पाकाचे तिळाचे लाडू, पोह्याचे लाडू, अशा अनेक प्रकारच्या लाडूच्या रेसिपीज आहेत. त्या नक्की पहा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि छायाच कुक टाईम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. तर पुन्हा आपली भेट एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा. धन्यवाद.